मंगलाचरण घेऊया. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे बोल। आजचा अध्याय आपला 14वा आहे, गुणत्रय विभाग योग। सर्वप्रथम भगवंतांच्या चरणी विनम्र वंदन करूया। इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या चरणी देखील नम्र वंदन आहे। आणि आपला उपक्रम जिथून सुरू झाला आहे असे श्री श्री नामनिष्ठा दास इस्कॉन मंगलोर इथून त्यांना आपण नम्र वंदन करूया। आता काल काय घेतलेला आपण अध्याय 13वा, त्याचा थोडक्यात सारांश इथे पाहून घेऊ। आता कालचे विषय आणि श्लोक काय होते, तर अर्जुनाने 6 प्रश्न विचारले होते आणि त्याच्यामध्ये श्लोक कोणता होता की एतत् वेदितुम् इच्छामि, म्हणजे मला हे जाणण्याची इच्छा आहे। काय इच्छा आहे की क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे। मग क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि ज्ञान यांचं वर्णन म्हणजे क्षेत्रज्ञ चापी माम विद्धी, म्हणजे क्षेत्राला जाणणारा सुद्धा मला समज, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। मग ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया काय आहे, मयी चानन्य योगेन, म्हणजे माझ्या ठाई अनन्य भक्तिभावाने तू हे जाणू शकशील, ही ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया। मग ज्ञानाची वस्तू काय आहे, मग सर्वतः पाणीपादन तत्, म्हणजे भगवंत कसे आहेत सर्व बाजूंनी, म्हणजे हात पाय सर्व इंद्रियांच्या याच्यातून ते व्यापून राहिलेले आहे संपूर्ण विश्वामध्ये। मग नंतर प्रकृती पुरुष आणि संघ, त्याच्यामध्ये कारण गुण संघस्य, म्हणजे यांचा संघ कसा आहे, तर प्रकृतीच्या गुणात हा संघ जीवात्म्याला बऱ्या वाईट अशा ज्या संघामुळे तो संघ घडतो त्याच्यामधनं जन्म घ्यायला कारणीभूत होतो। आणि मग ज्ञानाची दृष्टी कशी मिळते, मग क्षेत्रज्ञ योरेव मंतरम ज्ञान चक्षुषः, म्हणजे काय, तर कालच्या अध्यायाचं सार जे सांगून दिलं आहे ते आहे की जे ज्ञानरूपी नेत्रांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या विभागाला जाणतात ते परमगतीला प्राप्त होतात। अशा प्रकारे कालचा हा अध्यायाचा सारांश होता। आणि मग आता इथे आजचा जो 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग, त्याच्यामध्ये आता असा प्रश्न आहे की हे ज्ञान कोणतं आहे आणि त्याचा महिमा आहे तरी काय, तसंच या ज्ञानाच्या प्राप्तीचा सरळ उपाय कोणता आहे। आणि याचं वर्णन करण्यासाठी आज 14वा जो अध्याय आहे गुणत्रय विभाग योग, याचा आपण चिंतन अभ्यासणार आहोत। आता भगवंतांनी सांगितलेलं हे जे ज्ञान आहे, तर तेव्हा अजून सुद्धा अर्जुनाची म्हणजे ही पात्रता, ज्ञान ग्रहण करण्याची पात्रता अर्जुनाकडे आलेली नव्हती। आणि म्हणून भगवंतांनी काय केलं, 10व्या 11व्या आणि 12व्या अध्यायात भगवंत उपदेश करतच राहिले।
कारण युद्धजन्य परिस्थिती होती त्यामुळे अर्जुनाला काय नैराश्य आलेलं होतं आणि त्या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी भगवंत त्याच्या मनात हा गीतारूपी प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश भरत होते. आणि पहा, भगवंत कृपेने त्या ज्ञान कणांचे सेवन आपण देखील करत आहोत. आणि या अध्यायाची सुरुवात आता भगवंत स्वतःहून करतात. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषीमुनींनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान, सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. हरे कृष्ण. आता इथे भगवंतांनी आरंभीच सांगून दिलेलं आहे की सर्व ज्ञानांमध्ये सर्वोत्कृष्ट असं ज्ञान मी तुला वारंवार सांगतो, चांगल्या प्रकारे सांगतो. आणि हे ज्ञान जाणून घेतल्याने मुनी लोक परमसिद्धीला प्राप्त झालेले आहे. म्हणजे परमसिद्धी म्हणजे काय? भगवंतांचा साक्षात्कार, स्वतःच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान. आता हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय का? हे बघा, हे नवयोगी आहेत आणि हे निमिराजा आहेत. आणि यांच्याकडून म्हणजे हे जे नवयोगींनी जेव्हा निमिराजा त्यांच्याकडनं भगवंतांची स्तुती ऐकत आहेत, यज्ञाच्या वेळेस ते प्रकट झालेले आणि त्यांनी भगवंतांची जी स्तुती केली, तर मग त्या ऋषींचा इथे निमिराजांनी आदर सत्कार केला आणि स्वतःमध्ये ते आत्मसाक्षात्काराची भावना वाढवत आहेत. की अशा प्रकारे हे सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आहे. मग पुढे काय सांगितलेलं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. या ज्ञानामध्ये एक एक सेकंद. हा, हरे कृष्ण. हरे कृष्णा. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. आता इथे हरे कृष्ण तुम्ही पाहताय बघा, किती सुंदर भक्तगण. हे वैकुंठाचं स्थान आहे जिथे म्हणजे इतका निर्मळ भाव आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे ते काय हे सर्व, तर ते कृष्ण भावनेमध्ये तल्लीन आहेत. मग भगवंत म्हणतात की जो या ज्ञानाशी एकरूप होतो, मननशील होऊन हे ज्ञान जीवनात उतरवतो, त्याच्या आश्रयाने जो जीवन जगतो तो माझं साधर्म्य प्राप्त करतो. आता भगवंतांचं साधर्म्य म्हणजे काय बरं? तर त्यांचं स्वरूप प्राप्त करणं. म्हणजे बघा, मुरलीधर, गोवर्धनधारी, कोदंडधारी अशी भगवंतांची अनेक अनंत नावं आहेत, बाह्य रूप आहेत. आणि त्यामुळे मूळ स्वरूप काय आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणजे भागवतमध्ये देखील हा श्लोक येतो, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आता हे भगवंतांचं असं सच्चित आनंद स्वरूप. आता सत म्हणजे काय? अनंत जीवन. चित म्हणजे अखंड समग्र ज्ञान. आणि आनंद म्हणजे असीम सुख, जे कधीच खंडित होत नाही. आणि या आनंदाला कोणताच विरुद्धार्थी शब्द नाही. आता आपल्या सामान्य जनांचं कसं असतं सुख? पराधीन असतं, म्हणजे इतरांवर अवलंबून असतं. आणि त्यामुळे ते कसं खंडित, सतत खंडितच होत असतं. कारण या भौतिक जगतामध्ये कोणी परिपूर्ण नाही. आणि जिथे अपेक्षा आहे तिथे ते दुःख येणारच. आणि जसं इथे हे स्वरूप प्राप्त झालेले लोक कसे आहे? उत्पत्ती, स्थिती आणि लय या सृष्टीच्या तिन्ही अवस्थांमध्ये व्यथित होत नाहीत. म्हणजेच ते देहत्यागाच्या व्यथेतून मुक्त होतात. तर जसं बघा, आकाशात ढग असले तर चंद्र किंवा सूर्याचं दर्शन होत नाही. आणि याचा अर्थ काय? चंद्र सूर्याचं अस्तित्व संपत नसतं, ते आकाशात असतातच. आता ढग जर बाजूला झाले की सूर्याचा प्रकाश, चंद्राची शीतलता आपल्यापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे आत्मतत्वावर असलेले म्हणजे आपल्या या देहावर असलेलं हे अज्ञानाचं आवरण बाजूला झालं की स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होऊ लागतं. आणि मुळात कसं आहे, शिक्षण आपल्या आत आधीच असलेल्या ज्ञानाला उद्दीपित करतं. कारण हे ज्ञान कसं आहे? अज्ञानाने झाकोळलेलं आहे आणि ते कसं मग गुरुकृपेने आणि ज्ञानाच्या वारंवार सेवनेने दूर काय म्हणे? होतं, चिंतनातून, मननातून. हो. अशा प्रकारे हरे कृष्ण. माईक बंद कराल? आता कशा प्रकारे हे ज्ञान आपण
अज्ञान आपण दूर करू शकतो. तर आपण एका कथेद्वारे ते जाणून घेऊया. आता बघा, एक सावकार होता आणि व्यसनाधीन असणारी त्याची पुढची पिढी पैशाचा अपव्यय करेल, गैरवापर करेल आणि म्हणून त्यांनी काय केलं, कमावलेलं जेवढं काही धन होतं ते जमिनीमध्ये काढून टाकलं, लपवून ठेवलं. आता स्वतःच्या त्यांनी मग एका विश्वासू मित्राला त्या धनाचा ठाव-ठिकाणा सांगितलं, की मी अशा-अशा ठिकाणी हे धन पुरून ठेवलेलं आहे. आणि मग आपल्या मृत्यूनंतर पैशाचा योग्य विनियोग करण्यास पात्र असेल, तर त्या आपल्या वंशजांनाच तू धनाचा हा पत्ता सांगून दे, अशी त्याची इच्छा होती. आणि मग सावकाराची नातवंडे देखील काही काळानंतर शिक्षण घेऊन जेव्हा मायदेशी परत आली, तर तेव्हा त्यांना कळले, की आपल्या वाडवडिलांनी तर सर्व धन म्हणजे व्यसनांमध्ये वगैरे अशा भौतिक या गोष्टींमध्ये वाया घालवून दिलेलं आहे आणि आता आपल्याकडे तर काहीच नाही. आपण निर्धन झालेलो आहोत. मग म्हणून ती नातवंड अतिशय दुःखी होतात. आणि मग तेव्हा तो सावकाराचा जो मित्र असतो, तर त्याचंही वय बरंच झालेलं असतं, पण तो देखील या प्रतीक्षेत असतो, की कोण उचित आहे. आणि अशा या नातवंडांना मग तो काय करतो, की त्या लपवलेल्या धनाचा ठाव-ठिकाणा सांगतो. आणि मग अचानक मिळालेलं हे धन पाहून ते सर्व नातवंड आनंदित होतात. आणि सावकाराच्या मित्राला म्हणतात, की तुम्ही जर आम्हाला म्हणजे तुम्ही तर आम्हाला धनलाभच घडवून दिला. आणि मग तो मित्र काय म्हणतो, की "मी तर काहीच केलं नाही. हे तुमचंच धन होतं, ते तुम्हाला दाखवलं. मी फक्त त्यावरील आवरण दूर केलेलं आहे." आणि कथेचं तात्पर्य हेच आहे, की त्याचप्रमाणे भगवंत देत असलेले ज्ञान जीवनात आणलं, तर आपल्या आतील स्वरूपाची ओळख होतेच होते आणि जीवनातील व्यथा समाप्त होतात. आणि अशा प्रकारे प्रकृती पुरुषाच्या संयोगातून चालणाऱ्या या सृष्टी चक्राचं जे ज्ञान आहे, तर भगवंत आपल्याला पुढील श्लोकांमधनं समजावून सांगणार आहेत. ते पुढे जाऊन बघूया. हरे कृष्णा श्लोक पठण करते. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिर् अहं बीजप्रदः पिता. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हे कौंतेया, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्णा. आता इथे भगवंतांनी स्वतःचं प्रकटीकरण सांगितलेलं आहे, की कशाप्रकारे या सर्व योनींचं प्रकटीकरण होतं. मग ते भौतिक प्रकृतीमध्ये जन्म कसे घेतात, ते हे ज्ञानाच्या प्रकाशात रममाण होणारा जो आहे भारत. भा म्हणजे काय? आभा आणि रत म्हणजे रममाण होणे. अर्जुनाला भगवंत वारंवार भारत या नावाने संबोधित करतात. आपण बऱ्याच श्लोकांमध्ये हे पाहिलंय. का? तर त्याला देखील ज्ञानाच्या प्रकाशात रममाण होणं आवडायला लागलेलं आहे आणि त्याच्यात सत्वगुण जागृत होऊ लागलेला आहे. आता बघा, गीता हातात येईपर्यंत आपण देखील जोपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन, आपण ग्रुपमध्ये जॉइन नव्हतो, आपला वर्ग चालू नव्हता, तोपर्यंत आपण देखील या ज्ञानापासून कसे होतो? वंचित होतो. आपल्याला त्याबद्दल काही फारशी माहिती नव्हती. आणि आता आपल्या ज्ञानाची लालसा, ही जिज्ञासा जागृत होऊ लागलेली आहे. आणि प्रत्येक अध्यायाच्या अखेरीस आपण जेव्हा गीता पठण करतो, तेव्हा आपण ते पाहतो, की पुष्पिकेमध्ये काय सांगितलं आहे? ब्रह्मविद्या. आता ब्रह्म म्हणजे काय? तर हे विश्व चालवणारी शक्ती असा शब्द आहे. आता भगवद्गीता म्हणजेच ही ब्रह्मविद्या आपण जाणून घेत आहोत. आता इथे काय सांगितलं आहे, की सृष्टीचे संचालन करणाऱ्या या शक्तीचा आपल्याशी काय संबंध आहे? ती आपल्यात कशी कार्यरत आहे आणि हे आपण इथे समजून घेत आहोत. मुळात भगवंत परब्रह्म आहे. म्हणजे अनेक ब्रह्मांडे त्यांच्यात सामावलेली आहे आणि भगवंतांच्या या शक्तीमुळे प्रकृतीमार्फत सृष्टीचं सर्व कार्य चालतं. आणि ही प्रकृती कशी आहे? महत ब्रह्म. आणि सुलभ रीतीने समजण्यासाठी भगवंत माता-पित्यांमार्फत जन्म होणाऱ्या बालकाचं रूपक वापरतात आणि ते काय म्हणतात, की या प्रकृतीच्या योनीमध्ये मी गर्भधारणा घडवून आणतो. म्हणजे भगवंत बीज प्रदान करणारे पिता आहेत आणि प्रकृती माता आहे. त्यामुळे सर्व भूतमात्र निर्माण होतात. भवती इति भूतः, जे निर्माण होतात त्यांना भूत असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्यात जड प्रकृती आणि चैतन्यकारी पुरुष यांचा संगम आहे. कोणामध्ये? भगवंतांमध्ये.
आणि आपण मात्र स्वतःला काय म्हणतो, केवळ जड तत्व मानून, म्हणजे मी काय आहे, देह आहे. आणि या अशा धारणेमुळे, अशा विचारांमुळे, असं मानण्यामुळे चैतन्य तत्वाला आपण विसरून जातो आणि अज्ञानात लिप्त असतो. आणि आतील आत्मतत्वरूपी जे चैतन्य तत्वापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि मग अशा प्रकारे जे आता तुम्हाला या स्क्रीनवर इथे दिसत आहे, की भगवंत काय म्हणतायत, की हे कौंतेया, जसा कुंतीच्या गर्भातून तुझा जन्म झाला, त्याचप्रमाणे विविध योनींचा जन्म होतो. म्हणजे सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत असं मानलं जातं. आणि या सर्व देहमूर्ती ज्या योनीतून उत्पन्न होतात, ती प्रकृती महद योनी आहे. म्हणजे सर्वांना धारण करणारी आणि त्यात बीज प्रदान करणारे पिता म्हणजे भगवंत. मग सृष्टीचा गुणधर्म, तिची विविधता काय आहे, तर यात कित्येक झाडे इथे तुम्ही बघत आहात, की वृक्ष, पशु, पक्षी, रंग, सर्व म्हणजे त्यामधील एकता म्हणजे काय आहे, हे चैतन्य तत्व. हे कोणामुळे आहे, भगवंतांमुळे. हे जे तुम्हाला इथे दिसत आहे स्टार जे केलेले आहेत, तर ते आहे चैतन्य तत्व आहे, ते भगवंतांमुळे आहे. मग पुढे भगवंत काय म्हणताय, श्लोक पठण करते. सत्वं रजस्तमैति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देयिनमव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणामुळे तो बद्ध होतो. हरे कृष्ण. आता भौतिक प्रकृती आणि जे सांगून दिलं आहे भगवंतांनी, तर तिचं कोणत्या गुणांनी ती बनली आहे, तर सत्व, रज आणि तम. म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे बघा, धरती आपल्याला धारण करते आणि त्याचप्रमाणे हे 3 गुण चैतन्याला देहासोबत बांधतात. इथे स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात, की हे वरती कशा प्रकारे या दोरींनी बांधले गेले आहेत, हे 3 गुणांनी. तर म्हणून आपण देहालाच आपलं स्वरूप मानतो. हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला, मनुष्याला कशा प्रकारे हे 3 गुणांनी बांधलेलं आहे. आणि पुढील श्लोकामध्ये या 3 गुणांची लक्षणं आणि त्यांचा परिणाम आणि दुष्परिणाम देखील, म्हणजे इफेक्ट आणि साइड इफेक्ट, हे समजावून सांगितलेले आहे. या गुणांना जर जाणून घेतल्याशिवाय, म्हणजे आपण कोणत्या गुणात आहोत, हा स्वतःचा सेल्फ आत्मपरीक्षण करण्याचा हा भाग आहे. आणि आपल्या आजूबाजूचे लोक त्यात कशा प्रकारे बद्ध आहेत आणि त्यांच्यापासून मुक्त कसं व्हावं, तर हे समजण्यासाठी आता पुढील श्लोक बघूया. तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन च नघ. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. हरे कृष्ण. आता सत्व गुणाचं वर्णन इथे आहे, की कसं, पहिले तर भगवंत त्याला आता अनघ म्हणत आहे. अनघ म्हणजे निष्पाप. जसं तुझ्या मनात पाप नाही, तुझं अंतःकरण पारदर्शी आहे, तसाच सत्वगुण निर्मळ आहे. म्हणजे तू केलेलं कार्य जे रजोगुणामुळे करतो, ते सत्वगुणाच्या प्रभावाखाली करतोस. म्हणजे सृष्टीमध्ये कार्य होण्यासाठी रजोगुण आवश्यकच आहे. मात्र सत्वगुणामुळे योग्य कार्य होतं. आणि असा हा सत्वगुण कसा आहे, प्रकाश देणारा, अनामय आहे. मात्र ही देखील एक दोरी असल्याने तो आहे बांधलेला. मग ते कसं आहे, तर सत्व, रज आणि तम या तिन्ही शृंखला आहेत, साखळ्या आहेत आणि त्या बांधतात. मग सत्वगुण सोन्याची असो, रजगुण चांदीची असो, किंवा तमोगुण लोखंडाची साखळी असो, ती जरी असली तरी ते काय आहे, बंधनच आहे. म्हणजे बघा, ज्ञान जीवनात आलं की आपण इतरांची उपेक्षा करू लागतो. जणू काही मीच सर्व श्रेष्ठ आहे असंच वाटू लागतं. आणि शेवटी काय होतं, अधःपतन. म्हणजे सत्वगुण बांधतो तर मुक्त करत नाही आणि मुक्तीचा मार्ग मात्र नक्कीच दाखवतो. अशा प्रकारे
परिणाम आणि दुष्परिणाम आहे. म्हणजे तिन्ही गुणांचे दुष्परिणाम आपण इथे पाहत आहोत. आता पुढील श्लोकामध्ये बघूया. रजोगुणाचं वर्णन आहे. रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हरे कृष्ण. आता सत्वगुणाबद्दल पाहिलं. आता रजोगुणाबद्दल भगवंत सांगतायत की रजोगुण म्हणजे राग आणि तृष्णेपासून निर्माण होतो. म्हणजे जिथे आसक्ती आहे तिथे विषय भोगांसोबत तो जोडला जातो. म्हणजे कधीच न शमणारी तृष्णा आहे, तहान आहे, जी उत्पन्नच होते. म्हणजे बघा, एक कामना पूर्ण झाली की इतर 10 निर्माण होतात आणि त्यांचा कधीच अंत असा नसतो. त्यामुळे रजोगुण जो आहे तो त्यांच्या मागे धाव घेण्यास भाग पाडतो. म्हणजे कितीही प्रसिद्धी, भौतिक सुख असतील, सुवर्ण पदक जरी मिळाले तरी त्याचं महत्व काही दिवसच टिकतं. मग पुन्हा मन रिकामं होतं, मग परत नवीन तृष्णा जागृत होते आणि मग परत ते पद, प्रतिष्ठा, मान, मरातब मिळाले तर ते इथेच ती सतत ती कामना वाढतच राहते. आणि त्याच्यामुळे मुळात हे जे आहे सर्व जे काही मिळत असतं, या भौतिक जगतामध्ये जे मिळतं ते सर्व इथेच टाकून जावं लागतं. आणि भौतिक जगतातील काही म्हणजे मृत्यूनंतर आपण जेव्हा पाहिलंय या मृत्यू लोकामध्ये तर सोबत काहीही नेऊ शकत नाही. आणि रजोगुण मात्र या भौतिकतेशी बांधतो. म्हणजे स्वतःकडील वस्तूंपेक्षा जर इतरांकडील वस्तू आपण बघतो आजकाल बऱ्याचशा लोकांची अशी धारणा असते की जर याच्याकडे काही आहे, याच्याकडे एखादी फोर व्हीलर असेल तर त्यालाही ती कुठेतरी आसक्ती निर्माण होते. तो पण तशाच पद्धतीने कंपॅरिझन करतो, तुलना करतो आणि तीच कामना करतो आणि ठीक आहे, हरकत नाहीये. पण स्वतःकडील वस्तूंपेक्षा ज्या इतरांकडे ज्या वस्तू आहे, कपडे आहे, दागिने आहे, ते हवे-हवेसे वाटू लागतात आणि कुठेतरी मग ही तृष्णा वाढतच राहते आणि दुःखाचं कारण बनते. असा हा रजोगुण आहे. आणि मग पुढे जाऊन पाहूया तमोगुणाबद्दल. एक सेकंद. अच्छा, 8 नाही स्किप केलेलं आहे. हरकत नाही. आपण 14.9 मध्ये बघूया. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हरे कृष्ण. आता तमोगुणाचं जे सांगितलंय म्हणजे सत्वगुणाचं पाहिलं आपण, बंधन कसं आहे, सुखात आणि ज्ञानात रममाण होण्यास भाग पाडतं. त्यामुळे क्रियाशीलतेचा त्याग होतो. आता रजोगुण काय करतो, कर्माला देहाशी बांधतो आणि त्यामुळे जीवात्मा त्याच्या मागे धावतच राहतो. म्हणजे ज्याप्रमाणे आता आसक्तीचं वर्णन पाहिलं. आणि तिसरं काय आहे, सर्वात निकृष्ट बंधन म्हणजे ज्याला लोखंडाची बेडी म्हटलेलं आहे, तो कसा आहे, तमोगुण. म्हणजे मोहित करणाऱ्या अज्ञानातून उत्पन्न होतो. म्हणजे त्याच्यात काय होतं, प्रमाद, निद्रा, आळस वाढतात. म्हणजे तमोगुणी व्यक्तीला बघा, जर अशी जर ओळखायचं असेल कोणाला तर साधारण तमोगुणी कसा असतो, तर त्याला ते बिछाना, खुर्ची, फोन, आजकाल म्हणजे तासनतास फोन घेऊन बसणं किंवा निष्क्रियपणे खुर्चीवर पडून राहणं किंवा म्हणजे फोनमध्ये, मोबाईलमध्ये देखील आजकाल टेक्नॉलॉजीद्वारा जे रील वगैरे काय व्हिडिओ असतात ते म्हणजे लॉजिकच नसलेलं ते बघत राहणं. म्हणजे जे मुळात जीवनावश्यक आहे का नाही, तर असं हे अज्ञानरूपी ज्ञान ग्रहण करत राहणं आणि अशा या अमूल्य वेळाचं सर्व वेळ वाया घालवणं, मग याला तमोगुणाचं सांगून दिलेलं आहे. पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो
कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्ण. आता या तीन गुणांची विशेषता म्हणजे ही जी स्पर्धा चालू असते सतत, म्हणजे बघा मनात कधी वाईट संकल्प विकल्प येतात, काही चांगले येतात, कधी कधी आपण खूपच उपासनेमध्ये मन लागतं किंवा आपल्याला असं वाटतं अरे आज तर खूपच छान आपल्याकडनं सेवा घडते आहे. कधी कधी तमोगुण येतो, कधी रजोगुण बळावला जातो. तर मग या तीन गुणांची अशी विशेषता इथे सांगितली आहे की ते एकमेकांवर कुरघोड्या करत असतात. म्हणजे दुसऱ्या गुणाला दाबून स्वतः प्रभावशील बनतात. म्हणजे रज आणि तमाला दाबून काय सांगितलंय, सत्व प्रभावशाली बनतो. आणि सत्व आणि तमाला दाबून जो रजोगुण वाढतो, म्हणजे सत्व आणि रजोगुणाला दाबलेला तो तमोगुण निर्माण करतो. अशा तिघांमध्ये या ज्या दाखवल्या आहे पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल की मनाला या अशा प्रकारे ओढाताणीमध्ये हे सत्व रज आणि तमा या गुणांमधनं अ, हे होत असतात, त्यांना गोंधळले जातात. आणि ही स्पर्धा चालू असते की जसं बघा आपण एखाद्या उत्सव काळामध्ये काय होतं की मनामध्ये सत्वगुण निर्माण होतो, ते चैतन्य लहरी पसरलेल्या असतात. आणि तो कसा आहे, प्रभावी आहे. म्हणजे बघा तेव्हा एखादं चांगलं विवेचन ऐकण्याची इच्छा मनात जागृत होते, किंवा एखादं निरूपण किंवा एखादा अभंग कीर्तन भजन देखील आपण त्यामध्ये मनाने तिथे गुंतून जातो. आणि त्यामध्ये काय होतं, जर हा कालावधी वाढला तर काही जणांमध्ये रजोगुण वाढून ती क्रियाशीलता वाढते. म्हणजे अचानक राहिलेली कामं आठवतात आणि असं वाटतं की आता इथून उठून जावं. आणि काही जणांमध्ये तमोगुण वाढून, म्हणजे काही जण तर आता तर ऑनलाईनच्या माध्यमातून आपण दिसत नाही, पण ऑफलाईन मध्ये जेव्हा आपण ही सेवा घेतो बघतो, तर तेव्हा बरेच जण डुलकी घेत असतात, तर ते निद्रेमध्ये जातात, म्हणजे तो तमोगुण आहे. आणि अशा प्रकारे हे तीन गुण एकमेकांमध्ये अशी स्पर्धा करत काम करत असतात. आता पुढे या देहाची जी 9 द्वारं सांगितली आहेत तर ती बघूया. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्ण. आता या देहाची 9 द्वारं आहेत आणि त्यात ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न होतो. हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा इथे सर्व, हे जे खालती किंवा वरतून जे स्टार आहेत, तर याच्यामधनं विवेकाची शक्ती जागृत होते. म्हणजे ज्ञानाचा प्रकाश त्या इंद्रियांवर पडल्याने श्रवणहीन गोष्टी कान ऐकत नाही. म्हणजे कधी कधी तर जे लाऊड म्हणजे जोरात आजकाल खूप अशी पुढत्या चालीतली गाणी असतात वगैरे, ते सत्वगुणामध्ये ऐकावं असं वाटत नाही. त्याच्यामुळे त्याचप्रमाणे जे बोलू नये ते जिभेवर येतच नाही. म्हणजे समोरचा कितीही आपल्याला काहीही बोलला तरी आपण सत्वगुणामध्ये जर असू तर आपल्यावरती ते आपण त्याला उलट उत्तर देतच नाही. हे सर्व सत्वगुणामुळे होतं. त्यामुळे चुकीची कार्य थांबतात, विवेक जागृत होतो आणि ज्ञान आराधनेची इच्छा होते. आता हे ज्ञान कशामधनं होतं आपल्याला? सत्वगुणामुळे होतं. आणि ही ग्रहण क्षमता वाढते. म्हणजे हे सर्व सत्वगुण वाढण्याचं लक्षण आहे. म्हणजे आपण जिथे इथे जमलेलो आहोत तर हे सुद्धा आपण, हे जे ज्ञान ग्रहण करण्याचं लक्षण आहे हे सत्वगुणाचं आहे. म्हणजे बघा, तर राजहंस पक्षी असतो तर त्याला ते नीर क्षीर विवेक आहे असं म्हटलं जातं. तर प्रत्यक्षात कोणी पाहिलं नाहीये, पण हे ऐकलेलं आहे. आणि सर्वांनी असंच म्हटलं जातं की त्याच्यामधनं तो काय करतो, दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर तो केवळ दूधच ग्रहण करतो. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला देखील सत्वगुणामुळे, ज्ञानामुळे जे नको ते त्यागण्याची बुद्धी तयार होते. म्हणजे काय करावं, काय करू नये यामधनं मनुष्य योग्य निवड करू लागतो. आणि हे सर्व सत्वगुण वाढल्याने होतं. मग रजोगुण वाढल्याने काय होतंय बरं? पुढे बघूया. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हे भारत शर्ब, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात.
हरे कृष्ण. आता स्क्रीनवर पाहत आहात की बघा, रजोगुण कर्मफळाबरोबर असा लोभ वाढवत असतो, म्हणजे अशांती, स्पृहा निर्माण करतो, म्हणजे लालसा निर्माण करतो. आणि काम कसे शारीरिक विकार आहे, तर लोभ कसं आहे मानसिक. इथे दोन्ही प्रकारांचे दाखवून दिले की हा माणूस कसा, म्हणजे धन मिळालं त्याचं ते लोभ, म्हणजे हा जो आहे तर त्याचा तो मानसिक विकार आहे. आणि ते जे परस्त्री बरोबर याचं दाखवलंय, तर ते जो शारीरिक विकार आहे, म्हणजे शारीरिकरित्या काही जण असमर्थ असले तरी काही क्रिया थांबतात, पण मनातून इच्छा व्यक्त करणं थांबत नाही. म्हणजे स्वतःजवळ कितीही असलं तरी इतरांकडील गोष्टी हव्या हव्याशा वाटतात. आणि याचं प्रतीक कोण आहे? की धृतराष्ट्रांचे पुत्र कौरव. आणि म्हणजे तेव्हा हस्तिनापूर जवळही त्यांना, हस्तिनापूरच होतं त्यांना प्राप्त होतं, पण त्यांनी इंद्रप्रस्थाची देखील कामना केली होती. आणि हा लोभ कशामुळे होतो? रजोगुणामुळे. आता रामायणातली पण 3 पात्र 3 गुणांचे प्रतीक आहेत. म्हणजे बघा, विभीषण जो होता तर तो सत्व गुणाचं प्रतीक आहे आणि त्याला रामाची प्राप्ती झाली. रावण रजोगुणाचं प्रतीक आहे. म्हणजे जिथे पतिव्रता मंदोदरी सारखी पत्नी असताना देखील त्यांनी काय केलं? सीतेचं अपहरण. आणि कुंभकर्ण तर तमोगुणाचं प्रतीक आहेच आहे. म्हणजे तो काय करायचा? एक दिवस जागून 6 महिने निद्रेच्या आहारीच होता. अशा प्रकारे या 3 गुणांचं वर्णन इथे पाहिलेलं आहे. पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. हरे कृष्ण. आता तमोगुण वाढला की काय होतं? हा जो इथे दिसलाय ऍडिक्ट झालेला मनुष्य, की कशा प्रकारे म्हणजे ज्ञानाचा प्रकाश नाहीसा होतो, लुप्त होतो. म्हणजे व्यसन तर म्हणजे माहिती आहेत की वाईट आहेत, पण ती माहीत असूनही विवेक शक्तीच नाहीये. म्हणजे लोक त्याच्या आहारी जातात. आणि कर्तव्य कर्म करताना आळस येतो, मग चांगले कर्म करण्याची ती प्रवृत्तीच नसते. आणि मग चुका, व्यर्थ चिंता यांनी हे लोक अतिशय ग्रस्त असतात. आणि भगवंत तेच सांगतायत की चिंता नाही तर चिंतन करा. आणि येथे अर्जुनासाठी कुरुनंदन, आपण आता प्रभूजींनी पठण केलं त्याप्रमाणे कुरुनंदन हे विशेषण वापरलेलं आहे. का? तर अर्जुन नरोत्तम असूनही त्याचा मोह वाढलेला आहे. तो इतका वाढला आहे की तो शोकाकुल होऊन त्याने आपला धनुष्य खाली ठेवलेला आहे. अध्याय 1 आणि 2 मध्ये आपण ते बघितलेलं. आता सत्वगुणी व्यक्तीला देह त्यागण्याची जी प्रक्रिया आहे, तर तेव्हा काय होतं त्याचं? पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चस्तर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. हरे कृष्ण. आता इथे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात कशा प्रकारे इथे सत्संग म्हणजे सर्व सत्व गुणांमध्ये आहेत. म्हणजे जे ऋषी आहेत, योगी आहेत, तपस्वी आहेत. मग हे जे सत्वगुणी व्यक्तीला जेव्हा देह त्यागायची वेळ येते, तेव्हा त्यांचा जन्म कसा अमल म्हणजे मलरहित, दोषरहित, पुण्यकर्म करणाऱ्या घरात होतो. म्हणजे लहानपणापासून चांगले संस्कार मिळतात, चांगले कर्म करण्याची इच्छा जागृत होते. आणि सत्वगुणात राहणं म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशात राहणं. म्हणजे कसं राहणं आहे? तर एकदा रावणाला त्याच्या सेवकांनी सांगितलं की तुमचा भाऊ विभीषण दारात रांगोळीवर राम हे नाव काढत आहे. आता हे ऐकून रावण तर रागावला आणि त्याला धरून आणायला सांगतो. तेव्हा विभीषण सभेमध्ये येतो आणि मग रावण त्याला म्हणतो की तू कसं काय राम असं हे तू नाव लिहू शकतोस? तो तर शत्रू आहे माझा आणि तुला हे चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा विभीषण सत्वगुणामध्ये असल्यामुळे तो काय सांगतो रावणाला की अरे दादा, मी तर दादा आणि वहिनीचं नाव काढतो. मग रावण म्हणतो म्हणजे काय? तर म्हणे बघ, आता रावण म्हणजे तुझं नाव आहे, आणि म्हणजे मंदोदरी वहिनीचं नाव आहे. हे ऐकून मग रावणाला काय होतं? आनंदच होतो. असा हा सत्व गुणांचा प्रभाव म्हणजे काय असतो? शांतता, शुद्धता, ज्ञान आणि आत्मनियंत्रण. त्याच्यामुळे कोणतीही परिस्थिती हाताळण्याची, हँडल करण्याची ती पद्धत, म्हणजे मग सत्वगुणी असणारा असा, जेव्हा एखाद्याचा अंत समय समीप आला असेल, तर त्याला गीतेचे श्लोक ऐकवावे, प्रभुनामाचा जप करावा आणि त्यामुळे त्याची चेतना ही ऊर्ध्वगामी होऊन भगवंतांशी एकरूप होण्यास मदत होते.
जे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की अखंड नामस्मरण चाललेलं असतं आणि ते अंतिम समय आलेला असतो आणि त्याच्यासाठी आपण 8व्या अध्यायात तो श्लोक पाहिलेला आहे. यं यं वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. म्हणजे मृत्यूसमयी मनात ज्या गोष्टींचं स्मरण असतं तसा जन्म त्या व्यक्तीला प्राप्त होतो आणि अशा प्रकारे सत्वगुणी मनुष्य हा पवित्र अशा ग्रहलोकांना प्राप्त होतो. मग पुढे रजोगुणी व्यक्तीचं काय बरं आहे ते बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. आता रजोगुणी आणि तमोगुणी. मुळात रजोगुणी व्यक्तीला देहत्याग म्हणजे जेव्हा वेळ येते तेव्हा म्हणजे त्याच्या मनात जे सदैव कर्माचाच विचार असतो. इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे बघा या पद्धतीने. सतत तो क्रियाशील असतो काही ना काही, काही ना काही त्याच्यामध्ये आणि मग त्याचा जन्म कर्मगती तीव्र असलेल्या उद्योगी, व्यापारी या कुटुंबात होतो. म्हणजे ज्यांच्या मनात सदैव फळाची आसक्ती असते. आणि त्याच प्रकारे तमोगुणी मनुष्याला जेव्हा सांगितलं आहे अंतिम समय त्याचा जन्म अतिशय कीटक, पशु म्हणजे या मूढ योनीमध्ये म्हणजे अज्ञानामुळे ही विवेक बुद्धीच नाहीये त्याच्यामध्ये आणि त्यामुळे अतिरेकी प्रवृत्तीच्या घरात होतो. पण याला एक अपवाद पण कसा आहे, की दैत्य कुळात जन्म झालेला प्रल्हाद महाराज सत्वगुणी होते. मग असं कसं बरं? हा पण तर विचार येतो. तर मुळात जो क्लोजिंग बॅलन्स आता आजकालच्या अकाउंट सिस्टीम प्रमाणे सांगते, की जो मागचा क्लोजिंग बॅलन्स आहे, तो नवीन जन्म झाल्यावर तो काय होतो? ओपनिंग बॅलन्स होतो. म्हणून तो त्याप्रमाणे जन्म घेतला जातो. म्हणून अंतिम क्षण महत्वाचा. आणि मग भगवंत पुढे काय म्हणत आहेत ते पाहूया. श्लोक क्रमांक 16 आहे. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं फलम्. हरे कृष्णा. हरे कृष्णा. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते, परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. हरे कृष्णा. तर इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, की या तिन्ही याची फळं कशा प्रकारे इथे दाखवून दिलेली आहे. म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं आहे, की सुकृत कर्माचं फळ निर्मळ असतं. म्हणजे सुकृत म्हणजे काय? चांगलं कर्म. ज्याने स्वहित आणि परहित दोन्हीही जपलं जातं. म्हणजे चित्ताच्या शुद्धीसाठी चांगलं कर्म करावं. त्याने चांगले फळ प्राप्त होते. म्हणजे कर्म कसं? ॲक्शन आणि फळ कसं आहे? रिॲक्शन. म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया आहे. तर भले सात्विक व्यक्ती फळ बघून कर्म करत नाही. आपण बरेच वेळा असं म्हणतो, की आपण त्याच्यामध्ये आपल्याला फळाची इच्छा नाही. आपण ते फक्त आणि फक्त कर्म करतोय. पण काय होतंय? ते फळ मिळतंच. तर चित्तस्य शुद्धये कर्मः. म्हणजे कर्मामुळे चित्त शुद्धी होते. त्यानंतर उपासना, ज्ञान, आराधना केल्याने चित्त एकाग्र होतं. नंतर ज्ञानाची योग्यता प्राप्त होते आणि रजोगुण कसा आहे? सतत कर्माच्या मागे धाव घेण्यास भाग पाडतो. पण अशी विडंबना आहे, की सतत सुखाची प्राप्ती आणि भोगाच्या मागे लागूनही शेवटी हातात काय येतं? दुःखच येतं. का? तर जे मिळवलं ते सोडून जावंच लागतं. आणि तमोगुणामुळे तर काय अज्ञानच वाढतं. त्यातून चुकाच घडत राहतात आणि त्यामुळे चिंता निर्माण होतात. असा हा मूर्खपणा तमोगुणाचा आहे. मग सत्वगुणातून जे ज्ञान प्राप्त होतं, उत्पन्न होतं ते पुढील बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्णा. इथे सांगून दिलंय स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात, की कशा प्रकारे हे सत्व, रज आणि तम म्हणजे हा जो आहे सत्व गुण त्याचा हे दाखवली आहे प्रतिक्रिया
आणि ज्याप्रमाणे हा रजोगुण आहे, सतत काही ना काही मिळवण्याची इच्छा, आणि हा तमोगुण कशाप्रमाणे चुकांवर चुकाच करत राहतो. म्हणजे सत्वगुणातून ज्ञान उत्पन्न होतं, रजोगुणातून लोभ वाढतो, तमोगुणातून काय होतं? प्रमाद, मोह, आळस, चुका, आणि आपली अंतरंग वृत्ती बहिरंगात परावर्तित होते. म्हणजे बाह्य वर्तनावरून आपलं अंतरंग लक्षात येतं. म्हणजे त्यासाठी एक उदाहरण सांगते, की जसं बघा, वडिलांनी दिलेल्या 2,000 रुपयांमधून एखादा जर सत्वगुणी मुलगा असेल, तो काय करेल? चांगली पुस्तकं आणेल, ज्ञानवर्धनासाठी त्याचा उपयोग करेल. तस तोच जर रजोगुणी असेल तर काय करेल? तो मनोरंजन किंवा काही त्यामध्ये मोबदला मिळेल अशा ठिकाणी ते गुंतवेल. आणि तमोगुणी मुलगा तर काय करेल मग? चुकीचं कर्म, व्यसन यासाठी त्याचा उपयोग करेल. म्हणजे जीवनाची प्रगती होते की अधोगती, हे या 3 गुणांच्या मिश्रणांवर अवलंबून आहे. आणि म्हणून दुष्ट प्रवृत्तींच्या लोकांसारखं बनायचं नसेल, तर त्यांची संगत टाळावी. आणि हे आपल्याला आता इथे बहिरंगावरून समजतं, की कोणाची वृत्ती कशी आहे. आता इथे जे तुम्हाला स्क्रीनवर हे पण दिसत आहे, कसे हे जे आहेत, तर यांनी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्यानंतर पुढे बघूया. मग ही प्रगती आपली कशी होईल? तर इथे भगवंतांनी सांगून दिलं आहे, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगान्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चस्तर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. हरे कृष्ण. आता इथे भगवंतांनीच सांगून दिलेली आहे, की या 3 गुणांमधल्या व्यक्तींची प्रगती कशी होते. म्हणजे जसं बघा, आपण शाळेमध्ये 10वी-12वी किंवा आजकाल बऱ्याचशा काही स्पर्धांमध्ये पाहतो, की याची जी काही ग्रेड असतात, तर A-B-C याप्रमाणे इथे सुद्धा ते तसे 3 स्तरांमध्ये आहे. म्हणजे सत्वात जो मनुष्य स्थित आहे, त्याच्या आयुष्याचे उन्नयन होतं. आणि रजोगुणांचा ज्याच्यावर प्रभाव आहे तो मध्यस्थ गतीमध्ये स्थित असतो. आणि निद्रा, प्रमाद, आळस म्हणजे या जघन्य वृत्तीमध्ये स्थित असणारा तमोगुण अधोगतीला जातो. ज्याप्रमाणे हे 2 विमान दाखवलेत, तर हे कसं आहे? लँड करतंय आणि वरती टेक ऑफ चालू आहे. म्हणजे गुणांचा उत्कर्ष करत तमामधून रज आणि रजामधून सत्वाकडे वाटचाल करायला हवी. आता त्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं अन्न खातो याचा परिणाम देखील वृत्तीवर होतो. म्हणजे बघा, साधं, हलकं, सात्विक जेवण जो ग्रहण करतो, जेवतो, किंवा जो चमचमीत, राजसी जे शिळं असतं, तामसी अन्न, जे आपण पुढील अध्यायांमध्ये पाहणार आहोत, तर ते जे अन्नाची वृत्ती आहे, म्हणजे एखाद्याला सात्विक आहारच जर आवडत असेल, तर ते सत्वगुणीच घडला जातो. आणि अशा प्रकारे मग हे इथे सांगून दिलेलं आहे. आता हे गर्भोदक विष्णूंचा, म्हणजे इथे जीव जगत आणि हे जे आहे हा प्रवास हे सांगून दिलेला आहे. म्हणजे इथे कशा प्रकारे आहे? हायर प्लॅनेट्स, मिडल प्लॅनेट आणि लोअर प्लॅनेट, हे जे 3 स्तर आपण जे पाहिले, तर हे इथे सांगून दिलेलं आहे. तर पुढे, हरे कृष्ण. हरे कृष्णा. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. हरे कृष्ण. इथे परत तीच आलेली आहे, सत्वगुणांनी कसा मनुष्य बांधलेला आहे, आणि भगवंत गुणातीत होण्यासाठी सांगत आहेत, की वरती, सर्वात वरती म्हणजे परमध्येय जे आहे, म्हणजे बघा, सत्वगुणांचं स्टिअरिंग, रजोगुणाचं पेट्रोल आणि तमोगुणाचा ब्रेक असलेली जर गाडी म्हणजे आपल्याकडे, म्हणजे आपल्या या देहामध्येच आहे, आणि त्याचा उपयोग कसा? गंतव्य ठिकाणास जाण्यासाठी. म्हणजे ज्याप्रमाणे इथे भगवंत सर्वात वरती आहेत,
तर त्या ठिकाणी जाण्यासाठी करावा. म्हणजे ठिकाण आलं की उतरावं. म्हणजे त्या गाडीला किंवा त्या गुणांना आपण आपलं स्वरूप समजू लागलो, तर आपण त्याच्या बंधनात बांधलो जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते गुण म्हणजे आपला स्वभावच आहे आणि त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही मग आपण. म्हणजे बघा आता बरेच जण काय म्हणतात, की मी सकाळी लवकर उठूच शकत नाही, हा माझा स्वभाव आहे, असे लोक म्हणत असतात. म्हणजे अशा प्रकारे हे जे गुण आहे, तर मग हे गुणच त्याच्यावरती हावी होतात. आणि याच्यामधनं त्यांचा एक प्रकारे गुणांनी आपल्यावरती वरचढ केलेलं असतं. पण जो द्रष्टा आहे, जो काही पाहतो, की आपल्याकडे म्हणजे जो पाहतो, की गुणांचा उपयोग करून गाडीतून उतरणं शिकतो. तो कसा आहे? गुणातीत आहे. आणि त्याचंही कार्य हे गुणांमुळेच चालतं. पण त्याच्यावरील गुणांचा प्रभाव आणि त्याचे साइड इफेक्ट समाप्त झालेले असतात. म्हणजे तो हा विचारच करत नाही, की माझा सत्वगुण आहे, तमोगुण आहे की रजोगुण आहे. जे काही आहे त्याला तो प्रयत्नाने पूर्ण गुणातीत होण्याचा प्रयत्न करून वरती भगवंतांच्या परमधामाचं एकच फोकस ठेवतो, एकच ध्येय ठेवतो. आणि काय आहे तर गुणच करता आहे, सर्व कार्य घडवून आणत आहे. म्हणजे मुळात काय आहे तर कोणी अन्य नाही, मी केवळ काय आहे द्रष्टा आहे. म्हणजे तो जाणतो तो गुणांच्या पार असा गुणातीत कोण आहे सच्चिदानंद, त्याला तत्वतः जाणतो आणि भगवंतांचा भाव तो प्राप्त करतो. आणि मग या प्रत्येकाला जीवनामध्ये दुःखाची जी मुक्ती हवी असते, तर ते कशा प्रकारे आहे? पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण. आता प्रत्येकाला जीवनातील दुःखांपासून मुक्ती हवी असते. सतत काही ना काही दुःखांची लांबलचक यादीच असते. तर हे दुःख मुळात कोणते आहेत? तर बऱ्याच जणांचे काय असतात? जन्म, मृत्यू आणि वार्धक्य. म्हणजे जन्म घेतल्यावर देहात बंदिस्त व्हावं लागतं. देहाचे भोग भोगावेच लागतात आणि मृत्यूच्या वेळी देहत्यागाचे दुःख भोगावं लागतं. म्हणजे एखाद्या काही वर्षांमध्येच मी देह आहे, मी हे आहे, मग माझ्या नावाची उपाधी आहे, मग माझ्या कर्माची आहे, मग मला अनेक नात्यांमधनं गुंफलं जातं. या अशा पूर्ण देहासक्तीमध्ये तो बांधला जातो आणि अखेरीस जेव्हा मृत्यू येतो, तेव्हा देहत्यागाचं दुःख म्हणजे त्याला वाटतं आता मला हे सोडून जायचंय. सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि हे सुद्धा दुःख भोगावं लागतं. शिवाय वार्धक्यामध्ये म्हणजे प्रत्येक दिवशी मृत्यूकडे वाटचाल करावी लागते आणि अशा याच्याही परे कोण आहे जो गुणातीत बनून या 3 गुणांच्या पार जातो, त्याला यातून मुक्ती मिळते. म्हणजे तो या गुणांवर आधारित जीवन जगतो, पण त्यांच्या प्रभावातून मुक्त होण्याची कला अवगत असते. म्हणजे हळू आपण देखील हाच विचार करायला हवा, की मला कधी ना कधी आता जन्म झालाय, मी माझे सर्व कर्तव्य कर्म करत आहे आणि आता पुढे जाऊन जेव्हा वार्धक्य येईल, त्या देहाला होणाऱ्या यातना, त्या देहाला आहे, मी तर आत्मा आहे, मी अमर आहे, कारण मी भगवंतांचा अंश आहे आणि शेवटी मला या 3ही गुणांमधनं, मग तो रजोगुण असो, तमोगुण असो किंवा सत्वगुणही असो. कोणीतरी म्हणलं की नाही मी खूप सत्वगुणी आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा अहंकार येतो आणि ते बंधनात बांधलं जातं. आणि म्हणून या गुणांवर वरती जाण्यासाठी, गुणातीत होण्यासाठी म्हणजे या प्रभावातून मुक्त होण्याची कला अवगत असणं अतिशय आवश्यक आहे. आणि ही जी अनुभूती घेतात, तर हे ज्ञान मिळवण्याच्या पायऱ्या आहेत. म्हणजे भगवंतांनी इथे इतकं छान पद्धतीने सांगितलं, की कशाप्रकारे जीवन जगण्याचा म्हणजे हा अमृताचा उपभोग म्हणजे अगदी या मृत्यूलोकातही आपल्याला हे शाश्वत सुखाची इथे प्राप्ती होते. आणि मनुष्य या देहाच्या भूमीत जगत असताना आपण कसं करतो, आपले, परके अशा भूमिकांमध्ये असतो. बऱ्याच ठिकाणी असतं माझं, मला, माझ्या गोष्टी, माझं घर, माझी गाडी, माझी मुलं. तर याच्यामधनं आपण जे पाहिलंय बघा आरंभीच, की धृतराष्ट्र जो होता, तो अंध होता आणि त्याची म्हणजे अशी पक्की धारणा होती, की कौरव माझे आहेत. जे त्याचे 100 पुत्र होते, तर ते पण कसे होते? अधर्मी. आणि पांडव म्हणजे त्याच्याच भावाचे मुलं, पण तो काय म्हणतोय त्यांना, की पांडवः म्हणजे पांडूचे पुत्र. तर ते कसे आहे? परके आहे. हे कशामुळे होतं?
की ही देहवृत्ती, हे देहबंधन, ही देहबुद्धी अशी असते की ती इतकी तीव्र असते आणि हा भेदभाव तितकाच जास्त असतो. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ती गोष्ट आढळून येते आणि म्हणून काय होतं, मग मनुष्याला मानसिक दुःख प्राप्त होतं. आणि या गुणांचं कार्य ज्यांनी जाणलं आहे, की या गुणांच्याही पार जो पोहोचला आहे, या गीतेच्या उपदेशातून आपण जे जाणून घेतोय, की केवळ जन्म, मृत्यू, वार्धक्य या शिवाय कोणत्याही मानसिक दुःखातून मुक्ती प्राप्त करू शकतो. आणि हे सर्व जाणण्यासाठी भगवंतांची कृपा दैनंदिन अनुसंधानात असणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊन बघूया मग अर्जुनाने काय विचारलं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? हरे कृष्ण. आता भगवंतांनी तर हे छान पद्धतीने आधीच्या श्लोकात आपण पाहिलं, की कसं वार्धक्य, जन्म, मृत्यू यामधनं गुणातीत होऊन जाणं आहे. मग आता इथे अर्जुनाला प्रश्न पडलाय, की या 3 गुणांचं उल्लंघन ज्याने केलं त्याच्या प्रभावातून तो मुक्त झाला, त्याचं लक्षण आणि आचरण कसं असतं? म्हणजे बघा, गुण त्याच्यावर नाही तर तो गुणांवर वरचढ असतो. म्हणजे त्यांचा उपयोग तो हव्या तसा पद्धतीने करू शकतो. म्हणजे हवे तेव्हा तमोगुणाचा उपयोग करून निद्रेच्या आहारी जाऊ शकतो. आता तमोगुण वाईट आहे का? नाही. कारण रात्री आपल्याला निद्रासाठी तमोगुणच आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सत्वगुणाचा उपयोग करून ज्ञानाची आराधना, ज्या पद्धतीने आपण हे सर्व ज्ञान ग्रहण करत आहोत, तर यासाठी काय आवश्यक आहे? सत्वगुण आवश्यक आहे. आणि हा जो सात्विक भाव आहे, तो भगवंतांना अतिशय प्रिय आहे. आणि रजोगुणाच्या माध्यमातून क्रियाशील राहू शकतो. म्हणजे दैनंदिन व्यवहारात जे दिवसभर कार्यालयीन काम असो, घरातील असो, सर्व कामांसाठी जी क्रियाशीलता लागते ती रजोगुणाच्या माध्यमातून होते. आणि मग आता इथे हे गुणातीत स्थितीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता? मग पुढे जाऊन भगवंत सांगतात, हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण. आता 3 गुणांची लक्षणं इथे भगवंतांनी सांगून दिली आहे. काय आहेत ती? तर सत्व गुणांचं लक्षण काय? प्रकाश. रजोगुणाचं कर्म करण्याची प्रवृत्ती आणि मोह तमोगुणाचं लक्षण आहे. आता भगवंत अर्जुनाला म्हणतात, की गुणातीत मनुष्य या 3 गुणांमध्ये जेव्हा प्रविष्ट होतो, तेव्हा हे गुण जवळ असतील तरी तो त्यांचा द्वेष करीत नाही आणि दूर गेले तरी त्याची आकांक्षा करत नाही. जे आपल्या आणि सत्पुरुषांच्या म्हणजे सद्गुरूंच्या, संतांच्या जीवनातील हा फरक जाणून घेण्यासाठीच जणू काही सांगितलेलं आहे, की प्रत्येकाला बघा अनुकूलता हवी असते. मात्र अनुकूलता, प्रतिकूलता ही जीवन रथाची 2 चाकं आहेत. जसं एकाच नाण्याच्या 2 बाजू. म्हणजे हे दोन्ही काय आहे? भोगावंच लागतं. आता आपण मात्र एकाची आसक्ती बाळगतो आणि दुसऱ्याचं काय करतो? द्वेष करतो. म्हणजे दुःख आलं तर आपण वारंवार त्याचं चिंतन करतो. आणि गुणातीत कसा असतो, की सुख, दुःख कशातच अडकत नाही आणि पुढच्या म्हणजे सृजनाच्या क्षणासाठी सिद्ध होतो. आणि तो हे क्षण जगून घेतो, हे जाणतो, की माझं याच्यामध्ये काहीही नाही, अशा मनुष्याला गुणातीत म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, आता एखाद्या उंच इमारतीवरून पाहिलं, तर रस्त्यावरील गाड्या एकदम छोट्या-छोट्या अशा लहान दिसतात आणि रस्त्यावरील कोलाहल या वरती उंचीपर्यंत जात नाही.
त्याचप्रमाणे जी उदासीन व्यक्ती संसाराचा खेळ आहे कसा, तो द्रष्टा साक्षी बनून दुरून बघते, त्यात गुंतत नाही. म्हणजे हे सर्व प्रत्येकाच्या परिवारात, आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा बघतो, तर हे फक्त तटस्थपणे बघण्यासाठी सांगितलं आहे. आता उदासीन म्हणजे काय? उदास का नाही, तर उदासीन म्हणजे साक्षी तटस्थ. म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर बसलेला मनुष्य पाण्याचा प्रवाह बघतो आणि त्यात बागडणारे लोक म्हणजे यांना पण जसं बघतो तसंच या संसार रूपी नदीच्या तटावर बसलेला तटस्थ जेव्हा स्वतः किंवा इतरांच्याही गुणांमुळे विचलित होत नाही. म्हणजे तो कोणाला जज करत नाही किंवा स्वतःवरही सांगत नाही, असा तो गुणातीत असतो. आता सामान्यतः इतर लोक कसे वागतात, की याचा विचार करून आपण दुःखी होतो. आता समोरची व्यक्ती किती आळशी आहे, किती मूर्ख आहे किंवा तिला कसं समजत नाही किंवा ती कशी रागीट आहे, तापट आहे. तर याचा विचार करून त्याचा प्रभाव काय करतो? आपल्यावर करून घेतो. आता बघा एकदा ठाकूर रामकृष्ण परमहंसांची पत्नी शारदा माता सर्वांना माहीत असेल. तर यांना एका साधिकेने प्रश्न केला. काय? की इतकी साधना केली तरी मन अशांतच का बरं राहतंय? तर तेव्हा शारदा मातेने एकदम अचूक उत्तर देऊन दिलं, की दुसऱ्याचे दोष बघणे बंद कर. आणि आपण इतरांचे दोष बघून काय होतो? दुःखी होतो. म्हणजे त्या दोषांसोबत त्यांचं चिंतन केलं जातं, तर ते दोष आपल्यात कधी उतरले कळत देखील नाही. म्हणजे दुसरा आपला मत्सर का करत आहे असं चिंतन करत राहिलो, तर काय होतं? तो मत्सराचा दोष असतो तो हळू आपल्यामध्ये उतरतो. आणि म्हणून इथे सांगितलं आहे, की गुणातीत होण्यासाठी हा जो सर्व हे आहे प्रक्रिया, त्यासाठी म्हणजे मग इथे जे माती, दगड, सोन्याचं जे पण सांगून दिलं त्यासाठी समत्व म्हणजे आता समत्व हा गीतेचा प्रिय शब्द आहे. म्हणजे बघा सुखाचा उन्माद न करता म्हणजे सुखात हुरळणं नाही किंवा दुःखामध्ये दुःखीत न होणं म्हणजे खेद न करणं, हे जितक्या लवकर सामान्य स्थितीत येणं जमेल, तितक्या लवकर आपण गुणातीताला जाणू शकतो. आता स्वस्थ म्हणजे काल परवाच्याही याच्यामध्ये स्वस्थ विषयी बोललेले आणि त्यावरती मला नेहमीच चिंतन करायला फार आवडतं. आता स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपात स्थित होणे. आता आपण मात्र काय करतो? सतत विषयभोगांमध्ये स्थित असतो. म्हणजे तुम्ही स्वस्थ आहात का? याचा अर्थ असा नाही की कोणी आजारी तर नाही ना, असं नाही होत. तर भवरोगातून या भौतिक जगतामधून स्वमध्ये स्थित आहात का? अतिशय सखोल हा विषय आहे आणि आपल्या स्वरूपात आपण स्थित आहोत का? असा आपण प्रश्न आपल्या स्वतःला विचारणं, सतत जागृती ठेवणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे मी तर म्हणेल दिवसातले काही 2-2, 4-4 तासांनी आपण मनाला विचारायला पाहिजे पाहिजे, की "बाबा रे, तू स्वस्थ आहेस का? कुठेतरी भरकटत नाहीस ना?" आणि त्यासाठी आपल्याला मदत कोणाची होते? गीता, ज्ञानेश्वरी, रामचरितमानस, श्रील प्रभुपादांची अजून उपदेशामृत आहे. अजून बरीचशी भागवतम आहे. बरेच ग्रंथ आहेत, की आपल्याला स्वतःमध्ये स्थित करण्यासाठी आहेत. म्हणजे असा स्वस्थ मनुष्य काय करतो मग? माती, दगड, सोनं यांना समान मानतो. आता हे विचारांनी ठीक आहे, क्रिया करताना हा प्रवास अतिशय अभ्यास करतच करायचा आहे हा प्रयास. तर सुख-दुःख यांना समान मानणं, निंदा-स्तुतीमध्ये समान भाव. म्हणजे कोणालाही निंदा आवडत नाही, स्तुती आवडते म्हणून काय? निंदा करणाऱ्याचा द्वेष आणि स्तुती करणाऱ्याप्रती आसक्ती. असं होतं बऱ्याच वेळा आणि मग या दोघांच्या प्रभावामुळे सृष्टी काय करते? आपल्याला नाचवते आणि ही त्रिगुण पण आपल्याला सतत वर-खाली ज्याप्रमाणे ते सांगितली, की स्पर्धाच करतात, एकमेकांना ओढत राहतात आणि म्हणून या गुणातीत म्हणजे या दोघांच्या प्रभावापासून जो मुक्त होतो म्हणजे द्रष्टा बनून जीवन जगण्याची कला शिकवतो. म्हणजे दुसऱ्याच्या प्रभावापासून त्यांच्या गुणापासून मुक्त व्हावं. म्हणजे काय? तर भगवंत इथे सांगत आहेत, की बघा मान कसा असतो हवा-हवासा वाटतो आणि अपमान कोणी केला तर तो नको वाटतो. पण जो कधी सन्मान करतो, तर कधी अपमान देखील करू शकतोच ना. आणि म्हणून मानापमानात मध्ये जो संतुलित बॅलन्स राहतो, सम राहतो. म्हणजे इतकंच काय तर मित्र, शत्रू यांच्या बाबतीतही समान भाव ठेवणारा तो गुणातीत असतो आणि हे प्रयासाने होतेच होते. जरी एखादा शत्रू असेल, तरी आपण त्याच्याविषयी मनामध्ये हीच भावना ठेवणं आवश्यक आहे, की याच्यामध्ये
भगवंतांचा अंश आहे आणि हा तमोगुणामुळे किंवा रजोगुणामुळे याची वर्तवणूक अशी आहे. आणि म्हणून मग जो समान भाव असा ठेवतो तो मित्र आणि शत्रूशी तो समान व्यवहार करतो. आणि भगवंत काय सांगतायत की महाभारताच्या प्रकाशात शिकावं. म्हणजे भगवंतांच्या मनातील गीता काय आहे हे तेव्हाच समजतं. तसे बघा शिशुपाल आहे, दुर्योधन आहे, म्हणजे तेव्हा सुद्धा म्हणजे जे अशा पद्धतीने होते तर तरी सुद्धा भगवंतांनी त्यांना त्यांचे अपराध ते जाणले, पण त्यांच्या मनातील तो जीवात्मा जो होता देहातला तर त्याला मोक्षच दिलेला आहे. म्हणजे आता इथे अर्जुनाला पण ते काय सांगतायत की युद्धभूमी सोडून तू जाऊ नकोस का, तर शत्रूशी युद्ध तर तुला करायचंच आहे पण मनात शत्रुता बाळगू नकोस. असा महत्वपूर्ण हा 22 ते 25 मध्ये आपल्याला उपदेश भगवंत सांगून देतात. मग आता पुढे जाऊन बघूया की मग भगवंतांची भक्ती प्राप्त करण्यासाठी काय सांगितलं आहे. श्लोक पठण करते. मायञ्चयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. हरे कृष्ण. आता इथे सांगून दिलंय की भक्ती भगवंतांसाठी करणं म्हणजे प्राप्त करण्यासाठी करणं, भगवंतांना प्राप्त करणं. आता यामध्ये भगवंत काय आहे, साध्य आहे आणि साधन कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, यापैकी काहीही असू शकतं. आणि भगवंतांसमोर म्हणजे दिवसभर स्वतःसाठी कितीही मागितलं तरी एक क्षण तरी म्हणजे त्या भगवंतासमोर उभं राहून मागावं की मला दुसरं काहीही नको. मग काय हवं आहे, तर फक्त तुझीच इच्छा आहे, तू हवा आहेस. म्हणजे बघा आपण जेव्हा विष्णू सहस्त्रनाम म्हणतो त्याच्यामध्ये देखील भगवंतांना काय म्हणतो आपण प्रार्थना, नमः समस्त भूतानां आदि भूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. म्हणजे सर्व चराचराच्या आरंभीपासून अस्तित्वात असलेल्या या पृथ्वीला धारण करणाऱ्या आणि अनेक रूपे आकार घेणाऱ्या सर्व समर्थ सामर्थ्यवान या परमतत्वाला नमन आहे. अशी निष्काम भक्ती मागणारा हा एक क्षण आपलं जीवन बदलू शकतो. म्हणजे अगदी प्रापंचिक सगळ्या भौतिक गोष्टी सतत सतत मागण्यासाठी भगवंत देणारच आहेत. आपलं योग्य काय अयोग्य काय, पण कुठेतरी भगवंत कसे आहे, सर्व चराचराला व्यापून उरलेले आहे आणि म्हणून या तत्वाला नमन करणं आणि ही निष्काम भक्तीचं उदाहरण आहे. म्हणजे जो निष्काम भावनेने ही सृष्टीची सेवा भगवत भक्ती करतो तो या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन सच्चिदानंदाची प्राप्ती करण्यास योग्य होतो. सच्चिदानंदाचा आपण सच्चित आनंद स्वरूप काय आहे ते पाहिलं. आणि भक्त म्हणजे काय, जो विभक्त नाही तो भक्त, ते देखील आपण काल पाहिलं. आणि त्यासोबत एकाकार झालं तर जीवनातील विकार संपतात, नष्ट होतात. आता बघा पातळ तूप असतं तर ते घट्ट झालं तरी ते काय तूपच असतं. तसंच सोन्याचं कडं बांगडी काय असेल ते आटवलं नाही तरी ते काय असतं, सोनच असतं. आणि त्याचप्रमाणे हा जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो सगुण मूर्तीमध्ये एकाकार होतो. ज्या पद्धतीने तुम्हाला इथे दिसत आहे या 3 गुणांनी प्रभावित मनुष्य कसा बांधलेला आहे आणि वरती भगवंतांचं परम सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि ही जी प्रार्थना करत आहेत की साक्षात भगवंतांसाठीच मी भगवंतांचा आणि भगवंत माझा, म्हणजे हा विभक्त नाही, हा आहे पूर्ण भक्त. अशी ही भक्तासाठी म्हणजे मनुष्याने भगवत प्राप्तीसाठी कशा प्रकारे भक्तीत संलग्न व्हायला हवं. मग आता भगवंतांना कुठे शोधावं बरं, त्यासाठी हा श्लोक आहे. श्लोक पठण करते. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत
निर्विशेष ब्रह्मज्योतीचं आधार मी आहे. हरे कृष्ण. आता इथे भगवंतांनी सांगितलं आहे की जो निर्गुण निराकार परमात्मा सगुण मूर्तीमध्ये आपण आता पाहिलं एकाकार होतो. इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की कशा प्रकारे हे निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार भगवंत आहेत. म्हणजे काय तर या सृष्टीच्या पलीकडे नाही तर इथेच शोधायचं आहे. काय तर सगुण निर्गुण दोन्ही ज्याची अंगे तोची आम्हा संगे क्रीडा करी. तुकोबांचा तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर अभंग आहे. आणि ते काय की या विकारी संसारात म्हणजे या भौतिक जगतामध्ये या भवसागरामध्ये राहूनच त्या अविकारी भगवंतांचं प्रतिबिंब या विश्वामध्ये बघायचं आहे. म्हणजे तो भगवंत म्हणजे काय तर अखंड एकरस आनंदाचा झरा. ज्याप्रमाणे इथे तुम्हाला दिसत आहे या बाजूला कशा प्रकारे हे चैतन्य तत्व आहे. म्हणजे बघा आता स्नान करताना मळ दूर करण्यासाठी साबण, उटणं अशा काही साहित्य उपाधी लावल्या जातात आणि पण त्याच्यामध्ये पाण्याचा उपयोग केल्याशिवाय ती शुद्धता प्राप्त होईल का? नाही होणार. त्याचप्रमाणे ज्ञान, योग, कर्म हे जे आहेत तर यांचे साबण भक्तिरूपी पाण्याने धुतलं तर अंतःकरण शुद्ध होते. म्हणजे एखादा जर ज्ञान योगाने गेला, कर्मयोगाने गेला, ध्यान योगाने गेला, भक्ती योगाने गेला, तर त्याचं अंतःकरण या भक्तिरूपी पाण्याने धुतलं जातं. अशी भक्ती ज्याच्या जीवनात स्थापित झाली, तो गुणातीत बनतो. म्हणजे काय आहे, की ब्रह्म ही कृष्ण है, कृष्ण ही ब्रह्म है. म्हणजे कृष्ण आणि भगवंत यांच्यात अंतर नाही हे जाणलं, तर गुणातीत बनणं सोपं आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे आजचा 14वा हा अध्याय इथे बघितलेला आहे. आणि हा गुणत्रय विभाग योग अध्याय इथे विराम पावतो. झालेली ही उपदेश सेवा भगवंत चरणी अर्पण आहे. इति चतुर्दशोऽध्यायः. हरे कृष्ण हरी बोल.